आता वेळ आहे दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपरमार्केटची. त्यासाठी इकडची जी टोकन्स काढायची ती मला जिया काढून देणार आहे. जिया एक एक करून दे. पहिल्यांदा एक दे, अजून एक दे, अजून एक दे. थँक्यू. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार दुसरी फेरी सुपरमार्केट. पहिला क्रमांक आहे 33. दुसरा क्रमांक आहे 25. आणि तिसरा क्रमांक आहे 18. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया दुसरी फेरी सुपरमार्केट. खरेदीच्या आधी थोड्या गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. विद्या शानबाग. तुम्ही काय करता? मी मुलाला ट्युशन देते घरी. घरी मुलांना ट्युशन देता? हो. कितवीची मुलं असतात? ज्युनियर पासून 7th पर्यंत. ज्युनियर पासून 7. हो. लहान लहान मुलं. मग कुठले सब्जेक्ट शिकवता? ऑल सब्जेक्ट सगळे? हो. काय सांगताय? यायला पाहिजे ट्युशन घ्यायला तुमच्याकडे. या या. हो की नाही? पण फी जास्त नाही ना तुमची? नाही नाही नाही, कन्सेशन आहे तुम्हाला. कन्सेशन आहे मला. हो. खूप लहान असल्यामुळे. हो हो. अच्छा अच्छा. ट्युशन घेण्या व्यतिरिक्त तुम्ही काय काय करता? तुमचे हॉबीज काय असतील? आवड वगैरे असेल तुम्हाला कसली? माझा टीव्ही बघायचे, स्टोरी बुक वाचायचं. वाचायचं? हो. पुस्तक वाचण्याची हो, आवड हो. आहे. आणि मग शॉपिंग वगैरे? शॉपिंग करायचे, मार्केटला जायचं, सगळं मिस करते. सगळं? हो. हा, जेवणापासून हो ते खाण्यापर्यंत सगळं, घरचं काम सगळं. सगळं ना? हो. अरे वा, घरचे एकदम खुश असणार नाही तुमच्या ना? काहीच करावं लागत नाही त्यांना? नाही नाही. इकडे तुम्हाला खरेदी करायची आहे. हो ठीक ऑल द आहे. बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. नम्रता सावंत. तुम्ही काय करता? मी सेकंड इयर बीकॉम अकाउंटिंग फायनान्सला. अच्छा. आणि मग पुढे काय करायचं शिक्षण झाल्यावर? शिक्षण झालं बघू जॉब किंवा मग ICWA वगैरे. अच्छा, शिकायचं किंवा जॉब करायचं? जॉब करायचं. अच्छा. आणि मग तुम्ही सांगा, डोंबिवली शोभायात्रेत वगैरे सहभागी होता तुम्ही? नाही, मी तरी नाही गेले कधी शोभायात्रामध्ये. हा, नाही गेले. तिकडे कसे कोण येतात, कधी येतात बघायला? तुमच्या मैत्रिणी जात असतील तिकडे? काय माहित, मला तरी माहित नाही. तुम्हाला माहित नाही मैत्रिणी कोणासाठी शोभायात्रेत जातात? नाही. मला माहिती आहे. त्यांच्या मैत्रिणी पण माहिती आहेत मला ज्यांच्यासाठी जातात. खास मैत्रिणी घरी सांगून की आमच्या मैत्रिणी शोभायात्रेत येणार आहेत. तसं काय नाही तुमचं? तुम्ही जातच नाही शोभायात्रेत? अच्छा. आणि मग खरेदी वगैरे कोण करता? करते माझी आई किंवा मी कधी कधी जाते. तुम्ही कधी कधी करता? इथे पण काही खरेदी करायची तुम्हाला वस्तूंची. ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. शंकराबाई हळकर. तुम्ही काय करता? मी घरचं काम करते. गृहिणी आहात म्हणजे? हो. अच्छा. मग तुमच्याविषयी सांगा. तुम्हाला काय काय करायला आवडतं? हसायला एकटं आवडतं ना तुम्हाला? हो. खूप हसायला आवडतं की नाही? हो, मग आणि अजून काय काय करायला आवडतं सांग. घरचं म्हणजे सगळं साफसफाई, स्वयंपाक सगळं येतं मला. हा. आणि मार्केट सगळं. मार्केटला हो, जाता? हो. काय काय खरेदी करता? काय कपडे सगळं. कोणाबरोबर जाता खरेदीला? एकटी जाते, कधी मुलाबरोबर जाते, हा. कधी आमच्या मिस्टर बरोबर जाते. अच्छा. हो. मग मिस्टरांकडे हट्ट करता, मला हेच पाहिजे, मला ते पाहिजे? नाही नाही, असं काय नाही. अहो, बाहेर भेटले होते ते मला तुमचे मिस्टर, हो. तेव्हा सांगत होते. आणि मुलगा तुमच्याकडे हट्ट करतो? मुलगा तर करतो. हो. हो ना? हो. मला हे घेऊन दे, मला ते घेऊन हो, दे. हो. हो ना? तुम्ही पण करा मग त्याच्याकडे हट्ट. हो की नाही? हे घेऊन दे, ते घेऊन दे, कराल ना? हो. इथे पण खरेदी करायची आहे तर माझ्याकडे हट्ट करू नका. इथे स्वतःच्या हाताने खरेदी करायची तुम्हाला. हो. हा, ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. चला, वेळ झाली आता दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपरमार्केटची. राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्या समोर काही वस्तू असणार, मी तुम्हाला एक बजेट देणार. 1 मिनिटाच्या आत त्या वस्तूंची खरेदी करायची. ज्यांच्या खरेदीची किंमत दिलेल्या बजेटच्या एवढी अचूक किंवा त्याच्या जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. आजचं बजेट आहे 808 रुपये. वेळ आहे 1 मिनिटाची. जी 1 मिनिटाची वेळ सुरू होती आता. 3:30. खरेदी करून झाली. करूया आता खरेदीची टोटल. तिघींच्याही खरेदीची टोटल माझ्या हातात आहे. बघूया कोणी किती रुपयांची खरेदी केली. शंकरबाईंनी खरेदी केली 468 रुपयांची, विद्याताईंनी खरेदी केली 501 रुपयांची आणि नम्रतानी खरेदी केली 564 रुपयांची. त्यामुळे विजेती आहे नम्रता.
ही घ्या तुमची खरेदी. कसं वाटतं एवढी खरेदी मिळाली? खूपच छान वाटते. मी पहिल्यांदाच एवढी खरेदी केली आहे स्वतःहून. हो ना, करत जा म्हणजे सवय राहील अशी. हा, आईला पण जरा बरं वाटेल. हो की नाही? बाकी ह्याचं काय करणार आता सगळ्याचं? सगळ्याचं आता काय आईला देणार. आईला देणार. अच्छा अच्छा, ठीक आहे. पुढची राऊंड खेळायची. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. परत एकदा प्रश्न विचारतो मी. प्रश्न असा विचारला होता, असं कुठलं फळ आहे की ज्याच्या प्रत्येक भागाचा, सगळ्या भागांचा उपयोग होऊ शकतो? उत्तर आठवून ठेवा. एपिसोडच्या शेवटी विचारणार तो. अंदाजे कितीच्या विजेत्या मंगलताई आणि सुपर मार्केटच्या विजेत्या नम्रताताई खेळणार आपल्या बरोबर तिसरी आणि अंतिम राऊंड जॅकपॉट. जॅकपॉट राऊंड खेळायची. पहिल्यांदा चावी निवडायची. दोघींपैकी पहिल्यांदा चावी कोण निवडणार ठरवणार हा खेळ. खेळ एकदम सोपा आहे. इकडे पत्ते दिलेले आहेत. करायचं एवढं, पत्त्यांचं घर बनवायचं, निमुळतं घर बनवायचं. ज्यांचं घर सर्वात उंच त्यांना संधी मिळणार. पहिल्यांदा चावी निवडायची. साडेमाडे. साडेमाडे. वेळ संपली, खेळ संपला. निकाल आपल्या समोर आहे. मंगलताईंनी जस्ट 2 पत्ते उभे केले. नम्रताचा एक कंप्लीट बेस बनला. त्यामुळे नम्रताला संधी मिळते पहिल्यांदा चावी निवडायची. हिरवी चावी की लाल चावी? नम्रताला संधी मिळाली पहिल्यांदा चावी निवडायची. तिला विचारूया कुठली चावी हवी आहे? रेड. लाल. 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 नक्की? हो. घेऊन टाक. नम्रताने निवडली लाल चावी, त्यामुळे मंगलताईंना मिळते हिरवी चावी. बघूया कुठल्या पेटीत खजिना आहे. चला. पेट्या उघडल्या गेल्या. निकाल आपल्या समोर आहे. नम्रताताई ठरले उपविजेता. ज्यांना मिळालेले आहेत सोयाबीन चंक्स. काय कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. मस्त वाटतं एकदम. आधी खरेदी मिळाली ना हो. भरपूर, हो की नाही? हो. त्याचाच वापर, ह्या सोयाबीनचा वापर सोयाबीनचा करून. त्याच्यातच वापर. हा, जरा यांना बोलव. आणि हो, सगळ्यांना बोलवणार. वाट बघतायत हो, बिचारे. बोलवणार. हा, नक्की. पार्टिसिपेट केलंस त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आणि विजेता ठरल्या मंगलताई, ज्यांना मिळालेला आहे फूड प्रोसेसर. कसं वाटतंय? छान वाटते. मस्त वाटतं की नाही? एकदम मस्त वाटते. हा, समजा ही काही करायला आली ह्याच्यात तर द्या करायला. हो, सर्व नाही विजय स्मृतीचं आहे, माझं एकटीचं नाही. हो ना? हो. मेकअप किट हो, दोन्ही पण, दोन्ही पण. फूड प्रोसेसर विजय स्मृतीचा. हो. तुम्ही पार्टिसिपेट केलं एकट्याने, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. चला, वेळ झाली माझ्या प्रश्नाचं उत्तर सांगण्याची. मी प्रश्न असा विचारला होता, असं कुठलं फळ आहे की ज्याच्या प्रत्येक भागाचा वापर होतो? कोणाला येतं उत्तर? तुम्ही इथे या. तुमचं नाव सांगा. शांताबाई प्रकाश तांबे. आणि उत्तर? सफरचंद. नाही, उत्तर चुकलं. तुम्ही इथे या. तुमचं नाव सांगा. माधुरी काटे. आणि उत्तर? नारळ. नारळ. उत्तर बरोबर आहे ना? हे घ्या. तुम्हाला सुद्धा अशीच मजा करायची असेल तर आमच्याशी संपर्क साधा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे 3:30 झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचं आहे 57575 वर. विजय स्मृती पेंडसेनगर डोंबिवली मधला भाग इथेच संपला. अशीच मजा आपण पुढच्या भागात आपल्या आवडत्या कार्यक्रमात करणार आहोत, ज्याचं नाव आहे साडेमाडे.